नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रगतशील आदर्श शेतकरी युवराज माळी यांची तब्येत खालावली. खोटा मुरुम उत्खनन गुन्हा दाखल केल्याचा आरोप. 15 जून पासून उपोषणाचा इशारा. शिरोळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी युवराज आनंद माळी यांनी महसूल प्रशासनावर गंभीर आरोप करत स्वतः विरोधात खोटा मुरुम उत्खननाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. हिरकणी न्यूजशी संवाद साधताना त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. युवराज माळी यांनी सांगितले की संबंधित जमीन ही त्यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलेलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमन अशोक माने आणि राजवीर अशोक माने यांच्या जमिनीतून पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. त्यावेळी परिसरातील जमीन व्यवस्थितपणे सपाट करून देण्यात आली होती. संबंधित जमीनधारकांनीही जागा समतल केल्याचे मान्य केले होते, असा दावा त्यांनी केला. या संदर्भात सर्कल अधिकारी आणि तलाठी यांनी जागा सपाट करून दिल्याचा अहवाल सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकृत नोंदीत जागा समतल केल्याचे नमूद असतानाही नंतर त्याच प्रकरणात मुरुम उत्खननाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे माळी यांनी म्हटले. मी माझ्या शेतात काम करत असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. कोणतेही बेकायदेशीर उत्खनन झालेले नसताना काही अधिकाऱ्यांनी चुकीचा आणि दिशाभूल करणारा अहवाल देऊन मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खोटा अहवाल सादर करणाऱ्या संबंधित सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. युवराज माळी यांनी या प्रकरणी राज्य सरकारकडेही धाव घेतली असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी निवेदन दिल्याचे सांगितले. संबंधित अर्जाची अधिकृत पोचही प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे शिरोळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एका प्रगतशील शेतकऱ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप होत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सतत प्रशासनाला प्रश्न विचारूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने युवराज माळी यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावलेली असून ते आजारी अवस्थेत आहेत. तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही विचारपूस करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर येत्या 15 जून रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दरम्यान संबंधित महसूल विभाग किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी. नमस्कार, युवराज आनंद माळी, शिरोळ. मी 2981 गट नंबर या क्षेत्रामध्ये पाईपलाईन केलेली असताना उत्खनन झालेलं आहे अशी तक्रार केलेली आहे. तरीही याचे पंचनामे, दोन्ही पंचनामे शिरोळ सर्कल, जयसिंगपूर सर्कल दिलेले असताना तिसरा पंचनामा आर्गेने केलेला असताना अजूनही त्यांच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही. याची दखल शासनाने ताबडतोब घ्यावी. नाही घेतल्यास 15/6ला उपोषणला बसणार आहे मी. आणि माझं काय बरं वाईट झालं तर याला प्रशासकच जबाबदार राहील. पण मी आजारी परिस्थितीमध्ये आहे, याची शासनाने दखल घ्यावी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.